सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार श्रोते हो, मी संतोष आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मराठी भक्ती परिवारात स्वागत करतोय। आणि जसे की आपल्याला माहित आहे की 2025 हे वर्ष आता नक्कीच संपत आलेले आहे, कारण दिवाळी झालेली आहे, दसरा झालेला आहे। त्यामुळे आपल्याला जी चाहूल लागते आता ती म्हणजे नवीन वर्षाची। आणि नवीन वर्ष म्हटले की सर्वात आधी आपल्या लक्षात येते ते म्हणजे महालक्ष्मी कॅलेंडर। हो श्रोते हो, महालक्ष्मी दिनदर्शिका आपल्या हातात आलेली आहे 2026 या नवीन वर्षाची। आणि नवीन वर्ष म्हटले की सणवार व्रत वैकल्ये याविषयीची एक उत्सुकता असते आपल्या सर्वांना। तर आपली ही उत्सुकता आहे ती मी थोडीशी कमी करणार आहे, कारण आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला फेब्रुवारी 2026 या महिन्यातील सर्व सणवाराची व्यवस्थित माहिती सांगणार आहे। जर आपण जानेवारी 2026 चा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो देखील पाहून घ्यावा, तो आपल्या चॅनलवर आलेला आहे। आपण जसे की आपल्याला माहित नसेल तर मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवर आपण प्रत्येक महिन्याचा सेपरेट व्हिडिओ बनवत असतो। काल निर्णय कॅलेंडरचे सर्व व्हिडिओज 12 महिन्यांचे झालेले आहेत। आजच्या या खास व्हिडिओत आपण फक्त महालक्ष्मी कॅलेंडरमधील फेब्रुवारी महिन्याचीच माहिती घेणार आहोत। तर फेब्रुवारी 2026 या महिन्याची सुरुवात होत आहे 1 तारीख रविवारपासून। आणि आपण पाहू शकताय 1 तारखेला संत रोहिदास जयंती असणार आहे, तसेच पौर्णिमेला देखील या दिवशी प्रारंभ होत आहे। कुलधर्म खंडोबा शिखरकाठी यात्रा जेजुरी येथे देखील असणार आहे। 2 तारखेला आहे गुरुप्रतिपदा, गाणगापूर येथे अगदी मोठी यात्रा असते इथे। सोमवारच्या दिवशी ही यात्रा असणार आहे। 3 तारखेला श्री कालभैरव यात्रा असणार आहे गड हिंगलज येथे। तसेच बैरागी बीज धाम यात्रा असणार आहे 3 तारखेला मंगळवारच्या दिवशी। 4 तारखेला संत नरहरी सोनार पुण्यतिथी आपण पाहू शकताय बुधवारच्या दिवशी असून 5 तारखेला आहे संकष्ट चतुर्थी, जी या फेब्रुवारी महिन्यातील एकमेव चतुर्थी असणार आहे। संकष्ट चतुर्थी जी रात्री चंद्रोदय असणार आहे तो 9:31 असणार आहे। 6 फेब्रुवारीचा दिवस जो असणार आहे तो शुक्रवारचा दिवस, या दिवशी आहे औदुंबर पंचमी। त्यानंतर आपण पाहू शकता 8 तारखेला रविवारच्या दिवशी गजानन महाराजांचा प्रकट दिन असणार आहे। शेगाव येथे अतिशय मोठ्या उत्साहात हा दिवस देखील साजरा केला जाईल। त्यानंतर 11 तारखेला बुधवारच्या दिवशी रामदास नवमी असून या दिवशी संत मुक्ताबाई यात्रा देखील असणार आहे मुक्ताईनगर जिल्हा जळगाव बुधवारच्या दिवशी। 12 तारखेला गुरुवारच्या दिवशी कुंभ संक्रांती असून 13 तारखेला फेब्रुवारी महिन्यातील पहिली एकादशी विजया एकादशी असणार आहे। आपण पाहू शकताय विजय एकादशी ही शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे। 15 तारखेला फेब्रुवारी महिन्यातील सर्वात मोठा सण उत्सव असणार आहे महाशिवरात्री। हो श्रोते हो, आपण जर शिवभक्त असाल तर कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका। महाशिवरात्रीविषयीचा खास व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर लवकरच येईल। तर महाशिवरात्र 2026 मध्ये 15 फेब्रुवारीला रविवारच्या दिवशी आलेली आहे। 16 तारखेला सोमवती अमावस्या असून 17 तारखेला दर्श अमावस्या मंगळवारच्या दिवशी असणार आहे। तसेच आपण पाहू शकता 18 तारखेला गोकर्ण महाबळेश्वर उत्सव असणार आहे बुधवारच्या दिवशी। 19 तारखेला गुरुवारी 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असणार आहे, जी गुरुवारी आलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभरात देखील अतिशय उत्साहात साजरा केला जातो हा दिवस। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असणार आहे 19 तारखेला। या दिवशी आपण पाहू शकता श्री रामकृष्ण परमहंस यांची देखील जयंती असणार आहे गुरुवारच्या दिवशी। 21 तारखेला जागतिक मातृभाषा दिन असणार आहे शनिवारच्या दिवशी। तसेच छत्रपती संभाजी राजांचा धर्मवीर दिन देखील या दिवशी साजरा करण्यात येईल श्रीगोंदा येथे। त्यानंतर आपण पाहू शकता 22 तारखेला रविवार असून 23 तारखेला संत गाडगेबाबा यांची जयंती आहे तारखेप्रमाणे सोमवारच्या दिवशी। 24 तारखेला जागतिक मुद्रण दिन असणार आहे मंगळवारच्या दिवशी। तसेच 25 तारखेला आहे अवतार मेहरबाबा यांची जयंती अहिल्यानगर केडगाव अरणगाव येथे अतिशय मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी करण्यात येते। अवतार मेहरबाबा यांची समाधी येथे असल्यामुळे अतिशय मोठ्या उत्साहात अरणगाव येथे ही जयंती साजरी केली जाईल। विदेशातून देखील लोक या ठिकाणी येतात। बुधवारचा दिवस असणार आहे। त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुण्यदिन असणार आहे 26 फेब्रुवारीला गुरुवारच्या दिवशी। 27 तारखेला आलेली आहे फेब्रुवारी महिन्यातील दुसरी एकादशी आमलकी एकादशी। या दिवशी मराठी भाषा गौरव दिन असणार आहे। हा दिवस जो असणार आहे तो शुक्रवारचा दिवस असणार आहे। आणि 28 फेब्रुवारी म्हणजेच महिन्याचा शेवटचा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन असणार आहे। कानिपनाथ यात्रा सावरगाव कान्होबा जिल्हा वाशिम अतिशय मोठ्या उत्साहात ही यात्रा साजरी करण्यात येते। शनिवारचे दिवस असणार आहे। फेब्रुवारी हा जो महिना आहे 28 दिवसांचा असणार आहे, ज्याची सुरुवात 1 तारखेला रविवारी होत असून शेवट शनिवारच्या दिवशी 28 तारखेला होणार आहे।
तर मार्च 2026ची जी माहिती आहे सणवारांची ती आपण पाहणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओला पुढील पाहण्यासाठी आपण चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून पुढील व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे ती आपल्याला सर्वात आधी पोहोचेल. तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.